बुरुज. आजही आपण अनेक जुन्या वाड्यांच्या भोवती जी एक तटबंदी उंच आकाराची टॉवरसारखी बघतो त्याला बुरुज म्हणतात. हे पांढऱ्या मातीचे बुरुज पूर्वजांनी कशा टेक्निकनं बांधले असतील याचा विचार केल्यावर आपण खरंच अजून किती मागे आहोत याची आपल्याला जाणीव होते. हे बुरुज प्रामुख्यानं पावसापासून येणारी माती जी खाली ओघळून येते ती माती वाहून आलेली माती चर खोदून त्यात साठवली जाते आणि मग ह्या मातीचा उपयोग बुरुज बांधणीसाठी केला जायचा. या मातीला घेऊन त्याला चाळणं, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे नंतर नैसर्गिक पदार्थ मिसळणं जसे की भेंडी, आवळा, हिरडा, बेहडा, त्यानंतर डिंक, तसंच गूळ अशा सर्व ह्यांचं मिश्रण करून ह्या मातीमध्ये भिजवायचं आणि मग या मातीला ओलं करून 21 दिवस भिजत ठेवत होते. तसेच अनेक वेळा गाईचे शेण, घोड्याची लीद, साबुदाणा, कात अशा प्रकारचे देखील पदार्थ यामध्ये मिसळल्या जायचे, जेणेकरून मातीला ओलावा किंवा चिकटपणा जो धरून ठेवण्याची क्षमता ती जास्त असायची. मग असे तयार करून भेंडे ठेवायचे आणि ह्या भेंड्यांच्या विटा तयार केल्या जायच्या आणि बुरुज बांधणीसाठी याचा उपयोग केला जायचा. मोठ्या आकाराची भेंड हे खाली उभा राहायची आणि त्याच्यावरती लहान लहान आकाराची भेंड तयार केली जायची. ह्या भेंड्या चांगलं उन्हामध्ये वाळवून देखील घ्यायचे. याची परीक्षण देखील व्हायचं की हे किती प्रकारे आघात सहन करतं. यावर टिकावानं किंवा कुदळीनं, पहारीनं वार करून पाहिला जायचा, आघात करून पाहिला जायचा आणि यामध्ये थोडासा टवका निघाला तरच ते चांगलं समजलं जायचं. आणि अशा प्रकारे टेहळणीसाठी किंवा संरक्षणासाठी मजबूत तटबंदी म्हणून या बुरुजांचा उपयोग केला जायचा. आजही गावांमध्ये जुन्या वाड्यांच्या भोवती आपल्याला काही ढासळलेल्या अवस्थेत किंवा काही ठिकाणी चांगल्या अवस्थेत देखील हे बुरुज पाहायला मिळतात. असे हे आपले पूर्वज एवढे हुशार होते की त्यांनी ह्या टेक्निकचा वापर करून बुरुजांची निर्मिती केली. बरं, आपण अनेक ठिकाणी चांगल्या घरांच्या बांधकामामध्ये सुद्धा झाडांच्या बिया रुजल्या की त्यामधून झाडं उगवलेली पाहतो, परंतु ह्या बुरुजाच्या मातीमध्ये मात्र कसल्याच प्रकारची झाडं उगवत नव्हती. हे बुरुज मजबूत ऊन, वारा, पाऊस सर्व सहन करत असत. त्याचप्रमाणे भूकंपाची देखील त्यांच्यामध्ये सहन करण्याची क्षमता असायची, म्हणून ते आजतागायत अनेक ठिकाणी ढासळले सुद्धा नाहीत. एवढी ही चांगली टेक्निक आपल्या पूर्वजांची आपल्या भारत देशातच पाहायला मिळते. शेवटी बुरुज हे रक्षणासाठी असतात आणि तेच असंच आपल्या परिवारामध्ये सुद्धा आपले मोठे आईवडील असतील किंवा आपले आजी आजोबा, काका काकू हे जे काही नातलग व्यक्ती आहेत हे देखील घरासाठी बुरुजांचंच काम करणारे आहेत. त्याच्यामुळं बुरुज घराभोवतीचे असो किंवा घरातले असो यांना ढासळू देता कामा नये. जय जय रामकृष्ण हरे.